ठाणे रेल्वे स्थानकात ठाकरे गट आणि भाजपाचे शक्तीप्रदर्शन। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल आणि ताशांच्या गजरात वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले। तसेच पक्षाचे झेंडे उंचावत घोषणाबाजीही केली। जालना सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस शनिवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल होताच शिवसेना ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल आणि ताशांच्या गजरात वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले। तसेच पक्षाचे झेंडे उंचावत घोषणाबाजी केली। ठाणे रेल्वे स्थानकात जालना सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे। या एक्सप्रेसमुळे ठाणे शहरात राहणाऱ्या जालनावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही रेल्वेगाडी सायंकाळी 6:15 सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 6 वर दाखल होणार होते। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह काही शिवसैनिक सायंकाळी 4:45 वाजल्यापासून ठाणे स्थानकात दाखल झाले होते। त्यानंतर भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते फलाट क्रमांक 6 वर दाखल झाले। एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी खासदार राजन विचारे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह फलाट क्रमांक 6 वर आले। त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर ठाकरे गटानेही शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं चित्र होतं। वंदे भारत एक्सप्रेस स्थानकात दाखल झाल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मोटरमनच्या केबिनमध्ये शिरून रेल्वे अधिकाऱ्यांचे स्वागत केले। त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनीही मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली। मोटरमन केबिनमध्ये गर्दी होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी मोटरमनच्या केबिनचा दरवाजा बंद केला। काही वेळानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निघून गेले आणि स्थानकातील गोंगाट कमी झाला।